विजय जाधव। मी आज कर्मवीर अण्णांविषयी 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। रयत शिक्षण संस्था हे ज्ञानगंगेचा धडा, कर्मवीरांना करतो आम्ही मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोजा गावी झाला। त्यांचा प्रसंग सांगतो। पाटील नावाचे लेखक पुण्याला जाताना ते सातारला थांबले। त्यांना वाटले आपण भाऊरावांना भेटावे। ते भाऊरावांना भेटले। भाऊरावांना सर्वजण अण्णा मिळाले। अण्णांनी त्यांना पूर्ण संस्थेचा परिसर दाखवला। ते परिसर पाहताना खूप आनंद झाला। आता अण्णांनी त्यांना इथेच राहण्याचा आग्रह केला। आता अण्णांचा आग्रह नाही कसे म्हणायचे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला। ते लेखक राहिले तिथे। संस्थेचा परिसर पाहताना त्यांना एक मोठे वडाचे झाड, त्याच्या आजूबाजूला गंज झाडे होती। तेव्हा कडाक्याची थंडी पडली होती। मुले पत्र्यांच्या खोलीतून राहत होती। अशाच एका बनलेल्या पत्र्यांच्या खोलीत अण्णा बसले होते। लेखकही त्यांच्या जवळ जाऊन बसले। अण्णांनी लेखकांना जेवणाचा आग्रह केला। लेखकांनी नुकतेच जेवण झाले असे सांगितले आणि हे सर्व तर खोटेच होते। त्या लेखकांना वाटले वसतिगृहातील मुलींनी बनवलेले जेवण कसे असेल। या विचाराने त्यांनी जेवणाची टाळाटाळ केली। काही वेळाने मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि सर्व मुले झोपी गेली। पण लेखकांना झोप कशी लागणार? त्याच्या पोटात तर कावळे ओरडत होते। ते तसेच पडून राहिले हे अण्णांनी ओळखले। त्यांनी एका मुलाला आज्ञा दिली, झाले स्वयंपाकघरात काही शिल्लक आहे ते घेऊन ये। तो मुलगा धावतच गेला। एका ताटात पिठले, भाकरी, भात, कांदा, तेल घेऊन आला। लेखक त्याच्यावर आदर्शासारखे तुटून पडले। मग काय, पडल्याच त्यांचा डोळा लागला। काही वेळाने लेखकांना कशाची चावू लागली आणि ते जागे झाले। पाहतात तर काय, अण्णा एका हातात कंदील धरून प्रत्येक मुलगा झोपला आहे की नाही, प्रत्येक मुलाच्या अंगावर पांघरून आहे की नाही पाहत होते। त्यांनी पाहिले एक मुलगा थंडीने खुडखुडत आहे। त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याला अलगद उचलले आणि आपल्या बिछाण्यावर घेऊन झोपवले। आपल्या अंगावरची कांडी त्याच्या अंगावर टाकली आणि आपल्या पोटाशी दळले। त्या मायेच्या उभेत तो मुलगा झोपी गेला। हे लेखकांनी डोळ्यांनी पाहिले, उघड्या डोळ्यांनी पाहिले। अशी होती अण्णांची मायेची पातळी। अण्णांचा मला खूप आदर वाटतो आणि मी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिकत आहे म्हणून त्यांचा मला अभिमान वाटतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। माझं नाव क्षितिज अमित नरवडे। माझ्या विषयाचे नाव आहे संतांच्या गोष्टी। यात तुम्हाला रामदास आणि शिवाजी महाराजांची एक गोष्ट सांगणार आहे। त्याचे नाव आहे वाघिणीचे दूध। समर्थांचे पूर्ण नाव म्हणजे नारायण सूर्याजी पंत ठोसर। त्यांचा जन्म 24 मार्च 1608 रोजी जालना जिल्ह्यात येथे झाला। शिवाजी महाराज हे प्रतापगडावरून महाबळेश्वरला निघाले होते। तेव्हा त्यांना समजले की रामदास स्वामी तिथलेच एका रानात आहेत, तर ते त्यांचे दर्शन घ्यायला ते निघाले। तेव्हा त्यांनी सगळीकडे शोधले पण रामदास स्वामी काही गावले नाही। त्यामुळे रात्र झाली। शिवाजी महाराज मशाली घेऊन शोधत होते, पण रामदास स्वामी पण सापडले नाही। कारण रामदास स्वामी तर तुटलेल्या कड्यावर आणि अवघड गुहेत राहत होते। दगडी काटे तुटे सर्व दूर करून शिवाजी महाराज एका झोपडीपाशी आले। त्या झोपडीत कोणतरी रडत होते, ते म्हणजे होते रामदास स्वामी। ते रडत होते ते शिवाजी महाराजांनी बघितले। त्यांनी विचारले, काय झाले समर्था, तुम्ही का रडता आहात? तर त्यावर त्यांनी उत्तर दिले की 2 दिवस पोटात गौंडा उठला आहे, काही झोप लागत नाही आणि भूकही लागत नाही। तर शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमच्यासाठी काही औषध घेऊन येतो। पण रामदास स्वामी म्हणाले, हे असे काही दुखणे नाही, यावर एकच औषध आहे, ते म्हणजे वाघिणीचे दूध। शिवाजी महाराज म्हणतात, मी तुमच्यासाठी आणून देईन वाघिणीचे दूध। पण रामदास स्वामी नकार देतात, कारण ते म्हणतात की तू तुझा जीव धोक्यात घालू नकोस। पण शिवाजी महाराज म्हणतात, तुमच्या सेवेकरता जीव जाणार असेल तरी चालेल। शिवाजी महाराज वाघिणीचे दूध घ्यायला निघाले।
मग ते गाव जंगल झाड सगळीकडे शोधतात, पण वाघीण काही सापडत नाही. त्यामुळे शिवाजी महाराज एका झाडापाशी येऊन बसतात. तेव्हा त्यांना वाघिणीची 2 पिल्ले दिसतात. ते वाघिणीच्या पिल्लावर जातात आणि वाघीण ते पाहते. तिला समजते की आपल्या 2 पिल्लांपाशी कोणीतरी मनुष्य आले. वाघीण शिवाजी महाराजांच्या अंगावर झेप घेते आणि शिवाजी महाराजांचा गळा धरते. त्यामुळे शिवाजी महाराज हे शूर होते, पण त्यांची शूरगिरी काही चालणार नव्हती, कारण वाघीण जिवंतही राहायला पाहिजे होती आणि वाघिणीचा जीव जायला नव्हता आणि वाघिणीचे दूधही पाहिजे होते. शिवाजी महाराजांनी वाघिणीच्या अंगावरून सरळ हात फिरवला आणि म्हणाले, वाघिणीला नमस्कार करून म्हणाले, हे वाघिणी, रामदास स्वामी यांचे पोटात धोंडा उठला आहे, त्यामुळे तुझे वाघिणीचे दूध पाहिजे आहे. तर वाघिणीने तुंबावरून दूध दिले आणि ते शिवाजी महाराज घेऊन झोपडीकडे गेले. तेव्हा शिवाजी महाराजांनी ते दूध रामदास स्वामी यांना दिले. रामदास स्वामींनी ते दूध पिले आणि शिवाजी महाराजांनी विचारले, पोट राहिले का दुखायचे? तर रामदास स्वामी म्हणाले, हो, तू एवढ्या तुझा जीव धोक्यात घालून हे दूध आणले तर पोट दुखायचे राहणारच ना. शिवाजी महाराज तिथून निघून आपल्या स्वराज्याकडे गेले. धन्यवाद. उसके सामने झुके शीशा हमारा, हंसकर झूल गया फांसी पे कोई सभी हिंदुस्तान को प्यारा. भगत सिंग हे भारतातील एक महान क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब मधील लायलपूर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंह व आईचे नाव विद्यावती असे होते. भारताला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकाराचा साहसाने सामना केला. त्यांनी इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा दिली. अमृतसरमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडचा त्यांच्या मनावर खोल परिणाम पडला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सची हत्या केली. ब्रिटिशांचा अन्याय थांबवण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब टाकला. दुर्दैवाने 23 मार्च 1931 रोजी भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांना इंग्रजांनी फाशी दिली. भगत सिंगांचे देशकार्य आपला सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिन में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है. जय हिंद, जय महाराष्ट्र.